युवकाला झालेल्या मारहाण प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरातील एका युवकाला राजकीय नेत्याच्या कार्यकर्त्यांनी बोलावून मारहाण केल्याची चर्चा आणि छायाचित्र समाज माध्यमांवर व्हायरल होत असून याबाबत युवकाला झालेल्या मारहाणीची मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी दखल घेऊन जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मराठा बांधव शंकर राजाराम पाटील मुक्काम पोस्ट कोरफळे हे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचा एकनिष्ठ काम करणारा मावळा याला अपहरण करून मारहाण केल्याची घटना घडली आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना ही घटना माहीत होताच त्यांनी केज घोंगडी बैठकीमध्ये पोलीस यंत्रणेला फोन केला। ही घटना रविवारी घडली असल्याचं मनोज जरांगे पाटील यांना समजताच त्यांनी असं म्हटलं की मला कळालं ते खरं आहे की खोटं त्याची मी माहिती घेत आहे। मराठा समाजासाठी पोट तिडकीनं काम करणाऱ्या युवकाचं अपहरण करून मारहाण केल्याची मला माहिती मिळाली आहे। यावेळी बोलताना त्याच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचा मी हिशोब घेणार असल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी एक व्हिडिओच्या माध्यमातून म्हटल्याचं समोर आलंय। मिष्टी बाय याना सोलापूर शहरातील मिठाई व नमकीन क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव। मिष्टी बाय याना सर्व खाद्य पदार्थ टेस्ट क्वालिटी व व्हरायटी मध्ये अभूतपूर्व। आमची स्पेशालिटी सँडविच समोसा सीताफळ बासुंदी मिष्टी स्पेशल प्युअर गोविंद घी सोन रोल क्वालिटी आणि फूड व्हरायटीसाठी एकमेव नाव मिष्टी बाय यांना। यांना द वे स्ट्रीट केटरिंग क्षेत्रामधील एकमेव नाव। शॉप नंबर 7 जवाहर वसतिगृह पार्क चौक सोलापूर 413001 फोन 9522877779।